Hello friends, hello everyone, Standard 10 and Subject English. Friends, today we are going to learn and discuss on 2.2 The Boy Who Broke the Bank. बँक बुडवणारा मुलगा ही कथा आज आपण पाहणार आहे. 2.2 The Boy Who Broke the Bank, which was written by Ruskin Bond. Friends, Ruskin Bond, an Indian author of British descent, has been recognized by the Indian Council for Child Education for his role in the growth of children's literature in India. He has been awarded the Sahitya Akademi Award in 1992, the Padma Shri in 1999, and the Padma Bhushan in 2014. मित्रांनो, द बॉय हू ब्रोक द बँक ही कथा रस्किन बॉन्ड यांनी लिहिलेली आहे. मित्रांनो, रस्किन बॉन्ड हे ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहेत. रस्किन बॉन्ड अँड इंडियन ऑथर ऑफ ब्रिटिश डिसेंट. रस्किन बॉन्ड हे ब्रिटिश वंशाचे भारतीय लेखक आहेत. भारतातील बाल साहित्याच्या विकासामध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. या कामगिरीबद्दल त्यांना इंडियन काउन्सिल ऑफ चाइल्ड एज्युकेशन कडून गौरवण्यात सुद्धा आलेला आहे. 1992, 1999 आणि 2014 या वर्षी त्यांना वेगवेगळ्या अवॉर्ड देऊन त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. 1942 मध्ये त्यांना साहित्य अकादमीने, 1999 मध्ये पद्मश्री आणि 2014 मध्ये त्यांना पद्मभूषण या नागरी सन्माननं त्यांना हे नागरी पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. असे एक इंडियन काउन्सिल ऑफ चाइल्ड एज्युकेशन, द इंडियन काउन्सिल फॉर चाइल्ड एज्युकेशन फॉर हिज रोल इन द ग्रोथ ऑफ चिल्ड्रन्स लिटरेचर इन इंडिया, या कामानिमित्त त्यांनी हे जे बाल साहित्य लिहिलेलं आहे यामुळं त्यांना या साहित्य अकादमी, पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि त्यांनीच लिहिलेली द बॉय हू ब्रोक द बँक, बँक बुडवणारा मुलगा, खूप छान कथा आहे. ही कथा आपण पाहणार आहे. बिफोर दॅट वी मस्ट discuss on given points in warming up. So friends, open page number 47. Open page number 47. We will discuss on the given points. Chit chat. The first one, a lie can run around. A lie can run round the world before truth has got its boots on. हे सत्य आहे गोष्ट. मित्रांनो, तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये या ओळीचा खूप वेळा तुम्हाला अनुभव आलेला असणार आहे. काय आहे बघा ओळ आपली, अ लाय कॅन रन राउंड द वर्ल्ड बिफोर ट्रूथ हॅज गॉट इट्स बूट ऑन. द अबो कोटेशन एक्सप्रेसेस हॅज फास्ट र्युमर्स स्प्रेड. र्युमर्स, अफवा ह्या किती गतीनं पसरत असतात त्याचं उदाहरण या कोटेशनमधून आपल्याला कळतं. अ लाय कॅन रन राउंड द वर्ल्ड बिफोर ट्रूथ हॅज गॉट इट्स बूट्स ऑन. सत्य जे आहे ते सत्य म्हटलं जातं की बूट्स परिधान करण्या अगोदर खोटं जे आहे ना ते सगळं सर्वत्र फिरून आलेलं असतं. टॉक विथ युअर ग्रुप अबाउट सम रिसेंट rumor when people believed at first and suffered for it later. तर आता तुम्ही चर्चा करायची आहे की अशा काही अफवा की ज्या अफवांच्यावरती सुरुवातीला विश्वास ठेवला आणि नंतर लक्षात आलं की त्या अफवा म्हणजे त्या गोष्टी ह्या अफवा होत्या आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला नको होतं आणि नंतर त्याचा त्रास झाला. अशा कोणत्या गोष्टी आहेत? टॉक विथ युअर ग्रुप अबाउट सम रिसेंट rumor. अगदी रिसेंट अलीकडच्याच अशा काही अफवा आहेत
की ज्याच्यावरती पहिल्यांदा लोकांनी बिलीव्ह केलं आणि नंतर मात्र त्या गोष्टीचा सफर झाला असं असेल त्यांची चर्चा करा. तर अशा भरपूर गोष्टी तुम्ही बोलू शकता की नुकताच अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याबद्दल तुम्ही बोलू शकता. तुम्हाला काही गोष्टी त्या आठवतील सुद्धा आता. ओके, आणि त्या गोष्टींची तुम्ही या ठिकाणी चर्चा करायची. आय विल टेल यू सम एक्झाम्पल्स. काही उदाहरण मी सांगतो म्हणजे तुम्हाला भरपूर अशा गोष्टी आठवायला सुरू होतील. ओके, लिसन केअरफुली. पहा, देर वॉज अ rumor recently in my locality about a travel company that it was promising people a world tour at just rupees 50,000. नुकताच आमच्या एरियामध्ये, आमच्या कॉलनीमध्ये, आमच्या लोकल परिसरामध्ये असं कानावरती आलं की एक ट्रॅव्हल टूर कंपनी आहे की ज्यांनी सांगितलेले की जगभरचा प्रवास अगदी फक्त 50,000 रुपयामध्ये होतो. मग पहा, या गोष्टीवर विश्वास ठेवल्यावर काय काय घटना घडल्या असतील. ओके, देर वॉज अ rumor recently in my locality about a travel company that it was promising people a world tour at just rupees 50,000. It had begun from a man's mini tours of a newspaper ad which started that the company was offering a discount of rupees 50,000 in no time. People were ready to book the tour for themselves. घटना काय होती आणि घडलं काय हे पहा. झालं होतं काय लोकॅलिटीमध्ये. देर वॉज अ rumor recently in my locality about a travel company that it was promising people a world tour at just rupees 50,000. 50,000 रुपयामध्ये जगप्रवास असं एक करण्याचं एक ट्रॅव्हल टूरनं कंपनीनं सांगितलं, प्रॉमिस केलं. अँड इट हॅड बिगन फ्रॉम अ मॅन्स मिसइंटरप्रिटेशन. लोकांनी त्याचा गैरसमज केला, त्याचं आकलन वेगळं केलं आणि काय लोकांच्यामध्ये काय पसरवलं गेलं. इट हॅड बिगन फ्रॉम अ मॅन्स misinterpretation of a newspaper ad which started that the company was offering a discount of rupees 50,000. In no time people were ready to book the tour for themselves. They started contacting the company in a rush so that they don't miss the wonderful opportunity. On hearing the rumor, a common had an idea. He claimed to be an employee of the company and started taking money from people as advance. He presented a fake ID card of himself, made fake bookings for the people, and even gave them a fake receipt for the payment that they made. He took as many bookings as he could in a week and asked people to visit the company's office in a week's time to discuss further details. After a week, when people started showing up at the company's office, they found out that the man never worked there and that the whole thing was a scam. More than 15 families were the victims of this scam and vowed never to believe in any such rumor again. अशा पद्धतीनं एखादी रिसेंट घडलेली घटना तुम्ही सांगू शकता की 50,000 रुपयामध्ये टूर. ॲडमध्ये आलं की 50,000 रुपयाचं डिस्काउंट आणि ही अफवा पसरल्यानंतर भरपूर जण तिथं प्रवास करण्याचं म्हणून गेले आणि काही जणांनी त्याचा गैरफायदा घेतला, पैसे गोळा केले आणि तिथून धूम ठोकली. सुरुवातीला अशा एखाद्या अफवावर विश्वास ठेवल्यावर नंतर आपणाला जो पश्चाताप होतो, जो त्रास होतो, त्या गोष्टी आपण पाहत असतो. मग अशा प्रकारच्या घटना तुमच्या परिसरात कुठल्या अशा घडलेत का, नुकताच काही घडलेत का, याच्याबद्दल चर्चा करा आणि थोडक्यात या गोष्टी सगळ्या लिहा. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला चर्चेसाठी पुढचा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो.
Also discuss how one can decide. Discuss how one can decide whether some news is a fact or fake. काय सांगितलेलं आहे पहा आपल्याला या ठिकाणी. आपण या पॉईंटचा अभ्यास करतोय. डिस्कस हाऊ वन कॅन डिसाइड वेदर सम न्यूज इज अ फॅक्ट ऑर फेक. तर एखादी बाब ती बातमी आहे का खोटा आहे, एखादी बातमी ही वास्तव आहे, खरं आहे का खोटं आहे, हे आपण कसं ठरवू शकतो. कोणकोणते क्रायटेरिया आपण त्याला लावू शकतो. लिसन, पहा. The first thing that people should do when they hear any news is verify the source of that news. पहिली गोष्ट काय केली पाहिजे. The first thing that people should do when they hear any news is verify the source of that news. एखादी अशी काही बातमी ऐकली तर त्या बातमीचा स्रोत काय आहे हे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. They should ensure that the news is coming from a trusted source. विश्वस्त ठिकाणाहून ती बातमी आली का याची खात्री केली पाहिजे. People often make the mistake of trusting what they hear. If the news is about someone witnessing something unusual or out of the ordinary, then people should go and witness it themselves before believing it to be true. नेहमी किंवा विश्वास ठेवाव्या अशा गोष्टी जर नसतील तर त्या गोष्टींची खातरजमा ही केली पाहिजे. इट इज इम्पॉर्टंट टू चेक ऑल द फॅक्ट्स अबाउट अ सिच्युएशन. चेक द लाईकहुड ऑफ द ऑकरन्स ऑफ दॅट स्पेसिफिक न्यूज अँड देन कम टू बी कन्क्लुजन बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन दॅट दे गॅदर. Only then can one decide whether a piece of news is a fact or fake. खातरजमा केली पाहिजे, माहिती गोळा केली पाहिजे आणि तदनंतर ठरवलं पाहिजे की ही बातमी आहे ती वास्तव आहे का खोटी बातमी आहे. या पद्धतीनं सदसद विवेकबुद्धी जागृत ठेवून आपण या गोष्टींचा माहिती घेऊन खोलात जाऊन मग त्या गोष्टीवरती विश्वास ठेवला पाहिजे. नेक्स्ट पॉईंट पहा काय आहे. हू डू यू थिंक आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग फॉल्स न्यूज. हू डू यू थिंक आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग फॉल्स न्यूज. आणि या चुकीच्या न्यूज पसरवण्यासाठी कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं. देर आर मेनी काइंड्स ऑफ पीपल हू आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग फेक न्यूज. People who don't think before they speak generally spread a lot of fake news. मित्रांनो, अशी खूप लोक आहेत की जे अशा चुकीच्या बातम्या पसरवायला जबाबदार असतात. देर आर मेनी काइंड्स ऑफ पीपल हू आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग लाईक न्यूज, फेक न्यूज. मग खास करून कुठली लोक. पीपल हू डोंट थिंक बिफोर दे स्पीक, की जे बोलण्या अगोदर विचार करतच नाहीत. जे आलं ते बरळलं, जे मुखात आलं ते बोललं, अशा स्वभावाची जी माणसं आहेत ना ती सगळ्यात जास्त प्रमाणात अशा अफवा चुकीच्या बातम्या पसरवत असतात. पीपल हू डोंट थिंक बिफोर दे स्पीक जनरली स्प्रेड अ लॉट ऑफ फेक न्यूज. There are also people who love to gossip and therefore spread rumors. आणखीन काही लोक की ज्यांना गॉसिप खूप आवडतं, गप्पा टप्पा मारायला खूप आवडतं, त्यांच्याकडून सुद्धा कळत नकळत बऱ्याच अफवा पसरवल्या जातात. So as to fuel more gossip, some people spread fake news just for fun so that they can create problems for others. काही जण गंमत म्हणून सुद्धा बोलतात आणि इतरांना समस्या निर्माण होतात. ऑल दिस काइंड्स ऑफ पीपल आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग फेक न्यूज. ही सगळी लोक दे आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेडिंग फेक न्यूज. नेक्स्ट पॉईंट काय सांगितलं आहे पहा चर्चेला. डू यू बिलीव्ह इन ऑल द न्यूज दॅट यू कम अक्रॉस. डू यू बिलीव्ह इन ऑल द न्यूज दॅट यू कम अक्रॉस. जितक्या काही बातम्या तुमच्या समोर येतात त्या सर्वांवरती तुम्ही विश्वास ठेवता का. No. No, I do not believe in all the news that I come across. That is because I think it's important to find out for myself if something is true or not.
माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे, ते सत्य आहे की असत्य आहे हे पहिला फाइंड आउट करणं महत्त्वाचं. I understand that there are people among us who like to spread rumors and not everything that they say is true. I think as individuals, it is our responsibility to check the truth about a news story before believing it. आपल्या सर्वांची मित्रांनो जबाबदारी आहे की एखादी अशी काही बातमी आपल्यासमोर आली तर ती खरी आहे का नाही या गोष्टीची आपण पहिला खातरजमा केलीच पाहिजे. नेक्स्ट पॉइंट काय पहा, गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ अ rumor which seemed to be fact in the beginning, later it was proved false. Give one example of a rumor which seemed to be a fact in the beginning, later it was proved false. असे एखादं उदाहरण सांगा की जी सुरुवातीला अफवा होती पण ती खरी समजली गेली आणि नंतर मात्र लक्षात आले की ते सगळं खोटं आहे. अशा कोणत्या गोष्टीवरती विश्वास ठेवला की जी गोष्ट सुरुवातीला आपल्याला खरी वाटली आणि नंतर कळलं की हे खोटं आहे, असं एखादं उदाहरण सांगा. तुम्ही अशी बरीचशी उदाहरणं सांगू शकता मित्रांनो. आय विल टेल यू वन एक्झाम्पल. लास्ट इयर देर वॉज अ rumor about a monkey man doing the rounds. Last year, there was a rumor about a monkey man doing the rounds. It was believed that an ape with sharp teeth and pointed claws was breaking into people's houses at night and attacking them. But no one was ever able to see his face clearly. The rumor was so widespread that people started staying up at night with weapons in their hands to protect themselves. No one dared to step out at night for the fear of being attacked. The panic of Monkey Man's attack stayed for a few weeks before people realized that it was nothing but a rumor. Some kids had spread the fake news of the Monkey Man just to have some fun. असेही उदाहरण तुम्ही देऊ शकता. किंबहुना बऱ्याच वेळा अशा काही भीतीदायक अफवा वगैरे पसरवल्या जातात, मुद्दामहून काही जणांच्याकडून पसरवल्या जातात आणि नंतर कळतं की यात तथ्य काही नाही, या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. ओके, नेक्स्ट पॉईंट काय सांगितलं आहे पहा मित्रांनो आपल्याला. पुढचा पॉईंट आहे, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स, डिस्क्राईब वेदर दे आर फॅक्ट्स ऑर rumor, जस्टिफाय युअर डिसिजन. काय सांगितलं आहे पहा मित्रांनो. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स, ही दिलेली विधानं वाचा म्हणून सांगितलेलं आहे. देर आर अबाउट 10 स्टेटमेंट, 10 स्टेटमेंट आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. आणि काय सांगितलं आहे, डिस्क्राईब वेदर दे आर फॅक्ट्स ऑर rumors. आणि त्याचं वर्णन करायचं आहे की त्या म्हणजे वस्तुस्थिती आहे का अफवा आहे. आणि वस्तुस्थिती असेल तरी तुम्ही एक्सप्लेनेशन त्याचं द्यायचं आणि अफवा असेल तरीही त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं. तुम्ही कसं तो डिसिजन घेतला याबद्दल. ओके, फर्स्ट आय विल रीड द ऑल 10 sentences and then we will decide that it may be a fact or rumor. ओके, द फर्स्ट वन पहा काय सांगितलेलं आहे. काऊ गिव्स बर्थ टू अ calf. काऊ गिव्स बर्थ टू अ calf. पहिलं सेंटेन्स आहे आपलं या ठिकाणचं मित्रांनो. अ काऊ गिव्स बर्थ टू अ calf. आता या गोष्टीला आपण काय म्हणू शकतो, इट इज अ फॅक्ट. बरोबर, ही फॅक्ट आहे बिकॉज इट इज अ नॅचरल फिनॉमिनन. एक्सप्लेनेशन आपण काय सांगू, नॅचरल फिनॉमिनन आहे, हे नैसर्गिक बाब आहे की गाय वासराला जन्म देते. अ काऊ इज अ मॅमल दॅट गिव्स बर्थ डिरेक्टली टू इट्स यंग वन द calf. हे खरं आहे, इट इज अ नॅचरल फिनॉमिनन. सेकंड पॉईंट काय पहा, इन 2005 द सन विल सॅलो द अर्थ. सॉरी, इन 2025 द सन विल सॉलो द अर्थ. 2025 सूर्य पृथ्वीला गिळंकृत करेल. आता ही जी माहिती दिलेली आहे, आता हे स्टेटमेंट हे आपण र्युमर समजूया.
अर्थात ते र्युमरच आहे. ओके, हे नॉट करेक्ट आहे. इट इज नॉट करेक्ट दॅट इन 2025 द सन विल सॉलो द अर्थ. देर इज नो सायंटिफिक एव्हिडन्स टू बॅकअप द स्टेटमेंट. या स्टेटमेंट संबंधी कोणतंही सायंटिफिक एव्हिडन्स नाही आहे. देर इज नो सायंटिफिक एव्हिडन्स टू बॅकअप द स्टेटमेंट. ओके, हा सेकंड पॉईंट आपला या ठिकाणी झालेला आहे. नाऊ द थर्ड वन. काय पहा थर्ड वन. यू रिसीव अ मेसेज दॅट यू हॅव won ₹5 crores in a lottery. You receive a message that you have won ₹5 crore in a lottery. आता हे वाक्य सुद्धा आपण र्युमरच म्हणणार आहे. ओके, का? मेसेज नॉट फ्रॉम ऑथॉरिटी. एखाद्या ऑथॉरिटीकडून मेसेज पाहिजे ना. हां, एक 5 करोडची लॉटरी जिंकलेली आहे, मिळालेली आहे, असं एखाद्या ऑथॉरिटीकडून मेसेज पाहिजे. तो ऑथॉरिटीकडून मेसेज नाही आहे. सो द मेसेज नॉट फ्रॉम ऑथॉरिटी, सो दॅट इज अ र्युमर. आणि ऑल्सो वन कॅनॉट विन अ लॉटरी विदाउट बाईंग अ तिकीट. सगळ्यात महत्त्वाचं, लॉटरीचं तिकीट न घेता लॉटरी लागेल कशी? वन कॅनॉट विन अ लॉटरी विदाउट बाईंग अ तिकीट. ऑल्सो देर आर मेनी स्कॅम्स वेअर पीपल आर ड्युप्ड बाय सच मेसेजेस. ओके, नेक्स्ट नंबर 4चं स्टेटमेंट काय पहा आपणाला या ठिकाणी. नंबर 4 स्टेटमेंट आहे bees beat their wings 270 times in a second. Bees beat their wings 270 times in a second. That is a काय येईल पॉईंट पहा या ठिकाणी. दिस इज अ फॅक्ट आहे. ओके, 270 नाही आहे मित्रांनो, तर 230 टाइम्स पाहिजे या ठिकाणी. सो इट इज अ काय येणार पहा मित्रांनो, पुन्हा एकदा सेंटेन्स आहे आपलं. बीज बीट दिअर विंग्स 270 टाइम्स इन अ सेकंड. इट इज नॉट अ फॅक्ट, इट इज अ र्युमर. ओके, का र्युमर आहे? तर बीज बीट दिअर विंग्स 230 टाइम्स इन अ सेकंड. 270 वेळा नाही तर 230 वेळा एका सेकंदाला त्या बीजच्या पंखाची फडफड होत असते, हालचाल होत असते. नेक्स्ट नंबर 5 नंबरचं वाक्य आहे. मेनी शिप्स and aeroplanes have disappeared in Bermuda Triangle. Many ships and aeroplanes have disappeared in the Bermuda Triangle. ही फॅक्ट आहे मित्रांनो, बिकॉज प्रूव्हन फॅक्ट आहे, हे सत्य ठरलेलं आहे की मेनी शिप्स अँड एरोप्लेन्स हॅव डिसअपियर्ड इन द बर्मुडा ट्रायंगल. The disappearances are being recorded since the last century. Since the last century हे रेकॉर्ड आहे, यांची नोंद आहे की अदृश्य झालेली त्या ठिकाणची एरोप्लेन्स आणि शिप्स ह्याचं रेकॉर्ड आहे. त्यामुळे ही फॅक्ट आहे, वस्तुस्थिती आहे. नाव नंबर 6 सेंटेन्स काय पहा. ड्रायव्हरलेस कार्स आर नो मोअर अ ड्रीम. ड्रायव्हरलेस कार्स आर नो मोअर अ ड्रीम. तर ही गोष्ट सुद्धा फॅक्ट आहे. इतकी वैज्ञानिक प्रगती आता झालेली आहे. ड्रायव्हरलेस कार हॅव ऑलरेडी बीन मेड अँड आर बीइंग टेस्टेड अक्रॉस द ग्लोब. बऱ्याच ठिकाणी ड्रायव्हरलेस कार ह्या तयारसुद्धा करण्यात आलेल्या आहे आणि त्याची चाचणीसुद्धा झालेली आहे. ओके, नेक्स्ट सेंटेन्स नंबर 6 नंबर आपण पाहिलेले आहे. आता 7 नंबर पहा. सोफिया इज द वर्ल्ड्स फर्स्ट रोबोट सिटीजन. Sophia is the world's first robot citizen. That is a fact.
सत्य आहे हे. सोफिया वॉज डेव्हलप्ड बाय हॅन्सन रोबोटिक्स इन हाँगकाँग अँड ॲक्टिवेटेड इन द इयर 2015. ओके, अँड इट इज अ प्रूवन फॅक्ट आहे. कोणती? सोफिया वॉज डेव्हलप्ड बाय हॅन्सन रोबोटिक्स इन द हाँगकाँग अँड ॲक्टिवेटेड इन द इयर 2015. सो इट इज अ फॅक्ट. नेक्स्ट 8 नंबर लाईन पहा, काय स्टेटमेंट आपल्याला दिलेलं. गोस्ट डिव्हिल इन बनियन ट्रीज. गोस्ट डिव्हिल इन बनियन ट्रीज. आता हे फॅक्ट नाही आहे, हे र्युमर आहे. ओके, नॉट सायंटिफिकली प्रूव्ड इट. वैज्ञानिकदृष्ट्या ही गोष्ट सत्य झालेली नाही आहे. देअर इज नो सबस्टेन्शियल एव्हिडन्स टू सपोर्ट द स्टेटमेंट दॅट गोस्ट डिव्हिल इन बनियन ट्रीज. नेक्स्ट नंबर 9 काय पहा. डू नॉट स्टेप आउट ऑन अ न्यू मून डे. ही सुद्धा र्युमर आहे. न्यू मून डेला बाहेर पडू नका म्हणून सांगितलेलं आहे. इट इज जस्ट अ पॉप्युलर फोकलर दॅट हॅज नो बेसिस टू बॅक इट अप. ओके फ्रेंड्स, ही र्युमर आहे. दिस इज अ सुपरस्टिशन. ही एक अंधश्रद्धा आहे, सुपरस्टिशन आहे. डो नॉट स्टेप आउट ऑन अ न्यू मून डे. ओके, इट इज जस्ट सुपरस्टिशन. इट इज जस्ट अ पॉप्युलर folklore that has no basis to back it up. And next one, number 10, aliens will conquer the earth. It is also a rumor. Aliens will conquer the earth. This is a rumor because it is only imagination. It is only imagination of some persons. There is no scientific evidence to back up this sentence. It is only imagination. Okay friends, in this way we have decided the given statements, it may be a fact or it may be a rumor, and we have explained how this is a fact and how this is a rumor. Okay friends, in this way we have discussed on the warming up chit chat and given activities in the warming up of 2.2, the boy who broke the bank. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आता 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक बुडवणारा मुलगा या कथेचं वॉर्मिंग अप जे आहे त्या वॉर्मिंग अपच्या सर्व पॉईंटची आपण डिटेल चर्चा या ठिकाणी केलेली आहे. ओके फ्रेंड्स, वी विल डिस्कस द स्टोरी विच इज ऑन पेज नंबर 48. 48 पानापासून सुरू होणारी ही जी कथा आहे या कथेची चर्चा आपण we will discuss it in the next video. Okay friends, all of you must write down all this discussion in your notebook and learn more and more. And also you must think each and every news that it is a fact or it is a rumor. Okay, thank you very much for watching this video. Thank you.